नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण पेरूचे पंचामृत तयार करूया. या पदार्थाला आपण एक प्रकारची आमटी म्हणू शकतो. हे पेरूचे पंचामृत चवीला मस्तच लागते आणि हे पंचामृत भातासोबत सर्व करा. चला तर आता आपण हा पदार्थ तयार करायला सुरुवात करूया. 2 वाट्या खोवलेले ओले खोबरे, 2 मोठे चमचे पांढरे तीळ घेतले आहेत. गॅसवर जाड तळाची कढई ठेवली आहे. यामध्ये 1 ते 2 चमचे तेल घातले आहे. आता यामध्ये 1 मोठा चमचा जिरे, 1 मोठा चमचा बडीशेप आणि हे पांढरे तीळ आणि खोवलेले ओले खोबरे घातले आहे. 1 चमचा मिऱ्या घातल्या आहेत. आता आपण हे सगळे जिन्नस चांगले खमंग असे भाजूया. 1 चमचा हळद घालूया. हे सगळे जिन्नस गार झाल्यावर मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटूया. मिक्सरमध्ये अर्धी ते 1 वाटी पाणी घालून मी याचे छानसे वाटण तयार केले आहे. 2 मध्यम आकाराचे अर्धवट पिकलेले पेरू घेतले आहेत. आजच्या पदार्थासाठी अगदी कच्चे असे पेरू घेऊ नका. हे बघा, हे पेरू स्वच्छ धुवून याप्रमाणे चिरून घेतले आहेत. या पेरूच्या बिया बाजूला काढल्या आहेत. अर्धी वाटी शेंगदाणे आणि थोडेसे काजू अर्ध्या तासाआधी गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते. शेंगदाणे आणि काजू आता चांगले भिजले आहेत. गॅसवर जाड तळाची कढई ठेवली आहे. या कढईमध्ये थोडेसे तेल घातले आहे. तेल चांगले तापल्यावर 1 चमचाभर मोहरी घातली आहे. मोहरी चांगली तडतडल्यावर 1 चमचा हिंग पावडर घातली आहे. यामध्ये थोडीशी कडीलिंबाची पाने घालूया. आता ही फोडणी तयार आहे. यामध्ये चिरलेल्या पेरूच्या फोडी घालूया. आता यामध्ये भिजवलेले शेंगदाणे आणि काजू सुद्धा घालूया. पेरूच्या फोडी, शेंगदाणे, काजू फोडणीमध्ये अर्धा मिनिट परतूया. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालते. मिठाचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. साधारण 1 तांब्याभर पाणी यामध्ये घालूया. पाण्याचे प्रमाण सुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 2 ते 3 मोठे चमचे तिखट घालते. 1 ते 2 चमचे आमचूर पावडर घालूया. याबरोबरच आपण मिक्सरमध्ये जे वाटण तयार केलं आहे ते वाटण सुद्धा यामध्ये घालूया. हे बघा, या वाटणाला किती छानसा रंग आलेला आहे. मिक्सरच्या भांड्याला थोडेसे वाटण लागले होते. यामुळे 1 ते 1.5 वाटी पाणी घालून हे पाणी सुद्धा या कढईमध्ये घालूया. आता हे पंचामृत उकळण्यासाठी ठेवूया. हे बघा, या पंचामृताला आता चांगली उकळी येत आहे. पेरूच्या फोडी, शेंगदाणे, काजू सुद्धा चांगले शिजले आहेत. हे पंचामृत आता थोडेसे दाटसर झाल्यावर आपण गॅसची फ्लेम बंद करूया. हे पंचामृत अगदी पातळ असे करू नका, दाटसर असे करा. अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर घालते. आता हे पंचामृत तयार आहे. हे पेरूचे पंचामृत चवीला मस्तच लागते. हे भातासोबत सर्व करा. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. अशाच
सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.